इच्छा एका मोठ्या नेत्याने फोनवर व्यक्त केली, दादानी ती सही केली आणि त्यानंतर 7:13ला विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचा प्लॅन आधीच विमानाने जायचा असला असता तर दुपारीच विमानाचं बुकिंग झालं असतं, नाही तर 26 तारखेला संध्याकाळी झालं असतं. त्यामुळे जी काही क्रमवारी आहे ज्याच्यामुळे दादांना उशीर झाला ते फक्त मी बोलून दाखवलं. बाकी मी कोणावरही प्रश्नचिन्ह तिथं केलेलं नाही. आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीची एन्क्वायरी 27 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत आणि जे काही प्रमुख पायलट होते ते पूर्वी कोणाला भेटले, महिनाभर 2 महिने कुठल्या हॉटेलला भेटले, कुठं कुठं गेले होते, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती काढणं तितकंच महत्त्वाचं आहे. अजित पवारांचे जवळचे असणारे प्रमोद हिंदूराव यांनी देखील माहिती दिलेली आहे अशाच पद्धतीची. प्रमोदराव हिंदूरावांचं त्याचा अर्थ एकच आहे की मी कुठेही खोटं बोललेलो नाही. जे खरं आहे ते मी तिथं बोललो. जसं की 27 तारखेला तटकरे साहेब स्वतः म्हणतात की मी तिथं आलो, उशीरपर्यंत थांबलो. दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलत आहेत की प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते विमानाला गेले. त्याचा अर्थ 3पैकी 2 गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे की एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली. त्या पॉलिटिकल कन्सल्टंटकडे योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे. आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती आणि मग तिथंच कदाचित तो वादविवाद तिथं झाला. तटकरे साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला म्हणून उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीला जाऊ शकले नाही आणि दुर्दैवी घटना ती 28 तारखेला सकाळची. कन्सल्टंट म्हणजे तुम्हाला नरेश अरोरा असं म्हणायचं का? नरेश अरोरा असं म्हणायचं का? सर्वे पुरते ठेवा असं दादांचं म्हणणं होतं. कन्सल्टंट म्हणजे ते नरेश अरोरा आहेत. उपयोग नाही आणि मी काय राजकीय सल्ले घेऊन पक्ष चालवणार नाही असं दादांची भूमिका होती. त्यामध्ये दादांचा आवाज देखील मोठा येत होता असं माहिती समोर येत आहे. नाही, माहिती जी समोर येते ती खरी माहिती आहे कारण का मला सुद्धा त्या सोर्सच्या माध्यमातून हे कळालेलं आहे. आणि काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर 10:30-11पर्यंत बसलो होतो तेव्हासुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांनासुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते. आणि 27 तारखेलासुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे. नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती. पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती. नरेश अरोरांची 27 तारखेचा तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टचा जो उल्लेख केला नरेश अरोरांचा, तेच कॉन्ट्रॅक्टसाठी सुनील तटकरे तिथं आलेले होते का आणि सुनील तटकरे त्याच अनुषंगाने बोलत होते का असा अंदाज आहे. आणि राईस मिलच्या फाईलवर सही झाली होती शेवटची. हो, म्हणजे ती फाईल अचानकपणे दादांच्या जो काही मंत्रालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली. दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे, दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे, ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती. मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला आणि म्हणून त्या दिवशी संध्याकाळी उशिरा 7:13 दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं. मी आता प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलेलं आहे. तुम्ही म्हटलं की प्रफुल्ल पटेल साहेबांचा आता फोन आला होता असं तुम्ही उल्लेख केलेला आहे. पण काय एवढं म्हणजे भंडारा गोंदिया भागामध्ये राईस मिल म्हणजे एवढं काय त्याच्यामध्ये महत्त्वाचं होतं? थोड्या वेळापूर्वी तुम्हीच म्हणाला होता की प्रमोद हिंदूराव जे दादांच्या फार जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यांनी स्वतःहून सांगितलं की प्रफुल्ल पटेलांचा फोन तिथं आला, त्यांची कुठली तरी एक फाईल तिथं होती, फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला म्हणून दादा जे गाडीली जाणार होते असे प्रमोदरावच त्या ठिकाणी बोलत आहेत, त्यांना गाडीली न जाता त्यांना विमानाला जावं लागलं. त्यामुळे त्यांची लोकंसुद्धा आता बोलायला लागलेली आहेत. म्हणजे दादांच्या बाजूने कोणीतरी आज बोलतंय हे बघून खूप मनापासून तिथं आनंद झाला. कारण गेल्या 4 महिन्यामध्ये दादा एकटे पडल्यासारखे आम्हाला सगळ्यांना वाटत होते. काही ठराविक आमदार आणि काही पदाधिकारी हे मात्र दादांच्या बाजूने बोलताना आपण बघत होतो. पण पदाधिकारी मोठ्या लेवलचे देश पातळीचे आणि राज्य पातळीवरचे मात्र दादांच्या बाजूने न बोलत होते, न दादांबरोबर
प्रचाराला त्या ठिकाणी फिरत होते. प्रफुल्ल आमच्या पटेल आणि याच्यामध्ये सुनील हा आहे. तटकरे अजित हे पवार थेट यांच्या आरोप तुम्ही बाजूचे जे त्यांच्यावरती आमदार करत नाही आहेत, असं ते बोलताय. आता खासगीमध्ये तुमच्या बाजूने बोलतायत शिवाजी का थांबा ना. किंवा या सगळ्या किंवा संदर्भामध्ये अंकुश तुमच्या काकडे हा. आणि आज कारण 12 अनेक लोक तारखेला जे एक आहेत आता महत्त्वाची तुमच्या बाजूने घोषणा होणार बोलतायत होती. की काय दादांना घोषणा न्याय होणार मिळायला होती? पाहिजे. अंकुश नाही. काकडेंनी म्हटलं होतं की 12 तारीख आहे आजची आणि आज एक मोठी घोषणा साहेबांनी देखील 12 तारखेचा उल्लेख केला होता की 12 तारखेला हे विलिनीकरणाची घोषणा होणार होती. आणि आज 12 तारीख आहे. हो ना, मग 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा नक्कीच त्या ठिकाणी होणार होती. म्हणूनच आज प्रेस कॉन्फरन्स मी तिथं घेणार होतो. पण झालं एवढंच की अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल जी काही माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे, आज सत्तेत नसतानासुद्धा एक कार्यकर्ता म्हणून, पुतण्या म्हणून तिथं मी प्रयत्न करतो आहे. काही मोठ्या नेत्यांची वेळ मिळावी यासाठी सुप्रियाताईंनासुद्धा विनंती केली होती आणि मी माझ्या लेवललासुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. पण दुर्दैव असं मला तिथं वेळ मिळालेली मोठे नाही. नेते पण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेटीची वेळ मागितली होती. ईमेलच्या माध्यमातून नक्कीच त्यांना मी तिथं पत्र लिहिणार आहे. फक्त माझं एवढंच मत आहे की विरोधात असतानासुद्धा, ताकद नसतानासुद्धा काकासाठी त्या ठिकाणी आणि आमच्या दादांसाठी आम्ही तिथं लढत आहोत. जे लोक आज सत्तेत आहेत, सत्ता मिळवण्यासाठी आणि पदासाठी जवळचे आणि लांबचे जे कुठला प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत, त्यांना विनंती एवढीच करायची आहे की पदापेक्षा माणूस पण तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे दादांचा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, जी दुर्दैवाने आज त्या ठिकाणी होत नाही, ती योग्य पद्धतीने व्हावी यासाठी पहिला पाठपुरावा जर कुठला झाला पाहिजे तर तो या ॲक्सिडेंटबद्दल झाला पाहिजे. बाकीची कामं उद्या जाऊन आपण कधी करू शकतो असं मला वाटतं.